महाराष्ट्रामध्ये रॉक क्लाइम्बिंगचं वेड साधारणतः 80च्या दशकात रुजलं. रॉक क्लाइम्बिंग म्हणजेच प्रस्तरारोहण हे गडकिल्ल्यांशी निगडीत तर आहेच, पण याशिवाय हा एक साहसी खेळ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. प्रस्तरारोहण करताना दोर, मेखा, चोकनट्स, फ्रेम्स, बोल्ट्स अशा अनेक कृत्रिम साधनांचा वापर केला जातो. आरोहण करत असताना दगडातल्या नैसर्गिक खाचा, कंगोरे, कपारींचा वापर करून त्यात आरोहक आपल्या सुरक्षेसाठी दोराचा वापर करतो. जिथे आरोहकाला असा नैसर्गिक आधार मिळत नाही तिथे आरोहक कृत्रिम आधार म्हणजेच बोल्ट्सचा वापर करतो. आरोहकाच्या सुरक्षा दोराला या बोल्ट्सचा आधार आवश्यक असतो. ऐंशी 90च्या दशकात जे प्रस्तरारोहण केलं गेलं त्या काळात आरोहक असे बोल्ट्स स्वतः तयार करायचे. हे बोल्ट्स या काळात उपलब्ध असलेली माहिती, तंत्रज्ञान आणि उपलब्ध असलेले धातू वापरून तयार केले गेले. कालांतराने ऊन, पाऊस आणि वातावरणाचा परिणाम होऊन हे बोल्ट्स खराब होऊन गंज पकडू लागले. त्यांची ताकदही कमी होऊ लागली. सन 2002 साली अशाच एका प्रस्तरारोहण मोहिमेत एक दुःखद घटना घडली होती. या जुन्या बोल्ट्समुळे काही उभरत्या आरोहकांना आपला जीव गमवावा लागला होता. यावर उपाय शोधत असतानाच सन 2002 साली आमची ओळख निकोलस मायलँडर यांच्याशी योगायोगानेच झाली. निकोलस हे एक प्रसिद्ध गिर्यारोहक असून जर्मन अल्पाईन क्लबच्या बायलँडर विभागाचे अध्यक्ष होते. त्यांना आम्ही लोणावळ्याजवळ नागफणी म्हणजे ड्यूक्स नोज या कड्यावर प्रस्तरारोहण करायला घेऊन गेलो असताना त्यांच्या नजरेत हे जुने बोल्ट्स आले. त्यांनी आम्हाला हे बोल्ट्स न वापरण्याचा सल्ला दिला. या जुन्या मोहिमा उल्लेखनीय होत्याच, पण सुरक्षिततेसाठी काळानुसार बदल हा आवश्यक होता. या जुन्या बोल्ट्सला पर्याय शोधत असतानाच आमची जिद्द, उत्साह आणि चिकाटी बघून निकोलसने आम्हाला V2A स्टेनलेस स्टीलने बनवलेल्या आधुनिक बोल्ट्सची माहिती दिली आणि स्कीच्या बोल्ट्सचा जन्म झाला. स्की म्हणजेच सेफ क्लाइम्बिंग इनिशिएटिव्ह. स्की ही भारतातली एकमेव संस्था आहे जी प्रस्तरारोहण सुरक्षेसाठी आणि त्याच्या प्रचारासाठी गेले 15 वर्ष निष्ठेनं काम करत आहे. स्कीचे उद्दिष्ट हे महाराष्ट्रातील प्रचलित असलेले आरोहण मार्ग नव्या आरोहकांसाठी सुरक्षित करून या खेळाला अधिक सुरक्षित स्वरूप देणे असे आहे. जुन्या प्रस्तरारोहण मार्गांवरील खराब झालेले व गंजलेले धोकादायक बोल्ट्स काढले जातात. त्या जागी नवीन व अधिक सुरक्षित स्कीचे बोल्ट्स बसवून मार्ग सुरक्षित केले जातात. हे काम करत असताना मूळ चढाई मार्गात फेरफार न करता जुन्या बोल्ट्सच्या जागीच नवीन बोल्ट्स बसवून त्या मार्गांची मूळ काठिण्य पातळी राखली जाईल याची खबरदारी घेतली जाते. स्की फक्त प्रचलित आरोहण मार्गांवरील बोल्ट्स बदलण्याचं काम करतात. स्की कुठल्याही नवीन आरोहण मोहिमा आणि यावर नवं बोल्टिंग करत नाही. स्कीचा बोल्ट हा नक्की आहे तरी कसा? स्कीचे हे नवे बोल्ट V2A स्टेनलेस स्टील या धातूने तयार केले गेले आहेत. हे 16 मिलीमीटर जाड व 9 सेंटीमीटर लांब आहेत. या बोल्ट्सचं आयुष्य हे सर्व वातावरणात तग धरतील असं 50 वर्षांचं आहे. या बोल्ट्सची वजन पेलण्याची क्षमता 3000 किलोग्रॅमपेक्षा जास्त आहे. याच कारणानं आरोहक यांच्यावर निश्चिंतपणे अवलंबून राहू शकतो. हे बोल्ट बसवताना प्रथम खडकाचा पक्का भाग तपासला जातो. ड्रिल मशीनच्या साह्यानं 9 सेंटीमीटर खोल भोक पाडलं जातं. त्यात विशिष्ट प्रकारचं रसायन असलेली काचेची नळी आत सरकवून बोल्ट हातोडीने ठोकला जातो. हे करत असतानाच बोल्ट अनेकदा गोल गोल फिरवून पक्का केला जातो. या प्रक्रियेत काचेची नळी तुटते आणि आतील रसायन सिमेंटसारखे घट्ट होते आणि बोल्ट खडकाबरोबर एकजीव होतो. स्कीच्या सर्व मोहिमा या विविध गिर्यारोहण संस्थांना बरोबर घेऊन त्यांच्या मदतीने यशस्वी केल्या जातात. कुठलीही गिर्यारोहण संस्था या कामात मदत करू शकते.
सर्वप्रथम स्कीने काही प्रोजेक्ट्स स्वतः केले, पण यातून गिर्यारोहण सुरक्षिततेचा प्रसार हा हेतू साध्य करण्याकरता गिर्यारोहण संस्थांना बरोबर घेण्याची कल्पना समोर आली. या सहभागी संस्था स्कीच्या मोहिमेला बऱ्याच प्रकारची मदत करतात. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक काम बघून व अनुभव घेऊन सुरक्षिततेचे महत्त्व पटते. ज्यांना गिर्यारोहणाची आवड आहे आणि रॉक क्लाइम्बिंगची माहिती नाही ते सुद्धा यात सहभागी होऊ शकतात. स्कीच्या मोहिमा राबवण्याची एक खास पद्धत आहे. स्की मोहिमांची तांत्रिक बाजू सांभाळते. यात मोहिमेला लागणारं तांत्रिक साहित्य जसे की दोर, बोल्ट्स, केमिकल ट्यूब्स, चढायला लागणारे साहित्य आणि काम पार पाडणारे स्कीचे कसबी आरोहक हे बोल्ट्स बदलण्याचं काम पार पाडतात. तर सहभागी संस्था मोहिमेचं आयोजन बघतात. प्रत्येक गोष्टीची कल्पना अगदी पूर्व पाहणी अहवालापासून ते प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापर्यंत अगोदरच सहभागी संस्थेला दिले जाते. कामाची विभागणी जसे की प्रत्येक दिवसाचा खाण्याचा मेनू, प्रवासाची आणि राहण्याची व्यवस्था हे सर्व आधीच ठरवलं जातं. मोहिमेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सहभाग हा निश्चित केला जातो. मोहिमेसाठी विविध कामांचे 11 विभाग केले जातात. प्रत्येक विभागासाठी सहभागी संस्थेचा एक आणि स्कीचा एक असे प्रमुख नेमले जातात. मोहिमेचे स्कीकडून एक आणि सहभागी संस्थेकडून एक असे 2 प्रमुख नेते नेमले जातात. मोहिमेआधीची, दरम्यानची आणि नंतरची कामं विभागली जातात. प्रत्येक विभागाचा नेता आपल्या टीमला बरोबर घेऊन काम पूर्ण करतो. यातूनच मोहीम पूर्णत्वास येते. यातूनच नेतृत्व आणि संघभावना जे गिर्यारोहणाचा पाया आहेत ते सर्व सभासदांमध्ये रुजतात. नुकतीच स्कीने 3री फेज यशस्वीरित्या पूर्ण केली. यामध्ये सह्याद्रीच्या नाशिक विभागात असलेले पहिने नवरा नवरी, अंजनेरी सुळका, संडे 1 आणि हरिहर किल्ल्याचा स्कॉटिश कडा यांचा समावेश आहे. पहिली मोहीम म्हणजेच पहिने नवरा नवरी, संडे 1 आणि अंजनेरी सुळका ही ट्रेक रूट्स या संस्थेच्या साह्याने यशस्वी झाली. तर दुसरी मोहीम हरिहर किल्ल्याचा स्कॉटिश कडा ही आळंदीच्या हाईट्स ट्रेकिंग क्लब या संस्थेच्या मदतीने पूर्ण झाली. ह्या 3ऱ्या फेजचं काम मागील 3 वर्षांच्या अवधीत पूर्ण झालं. अशा प्रकारे आत्तापर्यंत स्कीने एकूण 22 आरोहण मार्ग आरोहकांना सुरक्षित चढाई करण्यास खुले करून दिले आहेत. आता आरोहक या मार्गांवर निश्चिंतपणे चढाई करू शकतात. 2006 सालापासून आत्तापर्यंत स्कीने सुरक्षित केलेले प्रस्तरारोहण मार्ग असे आहेत. फेज 1 मध्ये खंडाळा येथील नागफणी कडा म्हणजेच ट्यूक्सनोज, ढाकबहिरी जवळचा कळकराय सुळका, तेलबैला कातळ भिंतीचे 4ही मार्ग, जीवधन किल्ल्याजवळचा खडापारशी म्हणजेच वानरलिगी सुळका यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्याची सांगता ही एका मोठ्या सुंदर कार्यक्रमाने झाली. यात प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिगेडियर अशोक ॲबे उपस्थित होते. ते उत्तरकाशी इथल्या नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगचे प्राचार्य होते. त्यांनी भारतीय सेनेतून अनेक हिमालयन गिर्यारोहण मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नॅशनल जिओग्राफिकच्या एव्हरेस्टवरच्या मालिकेत त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. दुसऱ्या फेजमध्ये ठाणे जिल्ह्यातील वजीर सुळका, रायगड जवळील लिंगाणा किल्ला, माळशेज घाटातील भैरवगडची कातळ भिंत, जीवधन किल्ल्याजवळचा नानाचा अंगठा यांचा समावेश आहे. आजतागायत स्कीच्या मोहिमांना मदत करायला अनेक संस्था पुढे आल्या. त्यांच्याचमुळे स्कीने आत्तापर्यंत एवढ्या मोहिमा यशस्वी केल्या. या संस्थांची नावं अशी आहेत.
यातील जमेची बाजू अशी की मोहिमांमुळे अनेक संस्थांमधील लोक एकत्र येऊन जोडली गेली. हे सर्व शक्य झालं या संस्थांमुळेच. याशिवाय स्की प्रथमोपचार वर्ग म्हणजेच फर्स्ट एड ट्रेनिंग कोर्स, आरोहणासाठी साहित्य कोणते, ते कसे वापरावे व त्याची देखभाल म्हणजेच इक्विपमेंट हँडलिंग कोर्स, केअर अँड मेंटेनन्स हे देखील आयोजित करते. याशिवाय GPS ट्रेनिंग कोर्स सुद्धा आयोजित करते. स्कीच्या दुसऱ्या फेजची सांगता जीवधन किल्ल्याजवळच्या नानाचा अंगठा या कड्याने झाली. प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर हे खुद्द प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी संपूर्ण काम बघून व स्वतः मोहिमेत सहभागी होऊन स्कीच्या कामाला पाठिंबा दर्शवला. नुकतेच इंग्लंडचे प्रसिद्ध गिर्यारोहक डग स्कॉट हे मुंबईत आले असताना आमच्या कामाची त्यांच्यासोबत चर्चा केली. स्कीची कार्यपद्धती त्यांना खूपच आवडली. अशा थोर अनुभवी मंडळींचा आमच्या कामाला पाठिंबा आहे ही भावना अवर्णनीयच आहे. या सर्वातून प्रेरणा घेऊन आम्ही पुढील आव्हानांसाठी सज्ज झालो आहोत. आपण सर्वजण आपला बहुमूल्य सहभाग स्कीला द्याल अशी आशा आहे.